पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे कोडोली पोखले मार्गावर वारणा उजवा कालवा आहे। या कालव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मगरीचे वास्तव्य वाढलेले आहे। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कॅनल जवळ असलेल्या वडर यांच्या घराच्या अगदी भिंतीला लागून एक मगर पडून होती। ही मगर तिथून रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना दिसून आली। ही सुस्तावलेली मगर साधारणपणे 1 तास तिथं पडून होती। पाहता पाहता नागरिकांची या ठिकाणी गर्दी झाली। सारंग शेवाळे आणि कोडोली पोलिसांनी पन्हाळा वन विभागाला वारंवार फोन केला, मात्र प्रतिसाद शून्य। अखेर स्थानिक नागरिकांनी दगड मारून या मगरीला तिथून हुसकावून लावला। वन विभाग वन्य प्राण्यांचा त्रास होणार नाही यासाठी दक्ष असते, शिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करत आहे। मात्र या उलट वन्य प्राण्यांकडून नागरी वस्तीमध्ये होणाऱ्या लोकांच्या त्रासाबाबत वन विभाग सुस्त आहे। वन विभागाने जागरूकतेने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। काल रात्री दिनांक 19/10/2025 रोजी कॅनॉलच्या आसपास म्हणजे आमचे घर आहे तिथं मगरीचा वावर आढळून आला। आम्ही मगर पाहिल्यानंतर 1 तासभर मगर इथं होती, तास दीड तास। मगर दिसताच आम्ही वन विभागाशी संपर्क केला, पण संपर्क काय होऊ शकला नाही। तरी वन विभागानं याच्याबद्दल दखल घ्यावी आणि त्या मगरीचा काय असेल ते बंदोबस्त करावा। इथं लहान मुलं असतात, त्यांच्या अडथळा काही येऊ नये, त्यामुळे त्याची दखल तेवढी वन विभागानं घ्यावी। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।